त्यांनी अकलेचे तारीजे तोडलेत आणि अर्धवट वकील म्हणून त्यांनी त्यांचं ज्ञान जे तिथे वाटलंय, त्यांनी जो तिथे कायदा वाचून दाखवला की एखाद्या व्यक्ती म्हणजे त्या जर का एखाद्या प्रिमाइसवरती कारवाई झाली तर त्याला बॉम्बे प्रोहिबिशन ऍक्ट नुसार सेक्शन 79 नुसार हा मालकच जबाबदार असतो, त्यांना तिथे क्लेम केलं. परंतु पुन्हा इथे दिशाभूल कशी केली बघा. जी कारवाई झालेली आहे ती त्या बॉम्बे प्रोहिबिशन ऍक्ट नुसार झालेलीच नाही. सेक्शन 79 नुसार हा तिथे लागूच होत नाही. जी कारवाई झालेली आहे ती महाराष्ट्र प्रोहिबिशन ऑफ ऑब्सेन्स डान्स इन हॉटेल रेस्टॉरंट अँड बार रूम्स अँड प्रोटेक्शन ऑफ डिग्निटी ऑफ वुमेन सेक्शन 8 नुसार त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे या ऍक्टमध्ये की जर का म्हणजे मी ते वाचून दाखवतो आपल्याला. सेक्शन 8 मध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे, ओनर और प्रोप्रायटर और मॅनेजर और एनी पर्सन ऍक्टिंग ऑन बिहाफ who uses the place in contravention of section 3 shall or on conviction be punished. जो तिथे ज्याचा तिथे ताबा आहे, जो तिथे ज्याने ती वस्तू भाड्यावरती घेतलेली आहे तीच व्यक्ती त्यासाठी जबाबदार राहील. तो गुन्हा हा त्याच व्यक्तीचा असणार आहे, मालकाचा नसणार, हे कायदा म्हणतंय. मग सभागृहामध्ये चुकीच्या कायद्याचा रेफरन्स देऊन जे माझ्या आईची बदनामी करायचा प्रयत्न केला, ज्या गोष्टीचा माझ्या आईचा काहीही संबंध नाही, म्हणजे आता हे अर्धवट वकील इतक्या खालच्या पातळीवरती गेलेले आहेत, महाविकास आघाडीचे नेते इतक्या खालच्या पातळीवरती गेलेले आहेत की चुकीचे आरोप करून मंत्र्यांच्या आईंना पण बदनाम करायचं. आईला तरी ह्याच्यामध्ये आणू नका. इतकं घाणेरडं राजकारण नका तुम्हाला करायचं असेल, भिडा ना आमच्याशी. एवढं घाबरत असाल आणि माझ्या आईची खोटी बदनामी महाराष्ट्रासमोर तुम्ही जी केली आहे, तुम्हाला माफी मागावी लागेल. तुम्हाला माफी मागावी लागेल. त्या दिवशी तुम्ही म्हटलात की आराराबांचे शाप लागतील. याच ठिकाणी काही दिवसांपूर्वी मी स्वतः पत्रकार परिषद घेऊन सांगितले, गृहराज्यमंत्री म्हणून महाराष्ट्रामध्ये अनधिकृत बार जे चाललेत त्यांच्यावरती कारवाई ही मी स्वतः सुरू केलेली आहे. अशा वेळेस जे काही म्हटलं जातंय, म्हणजे जर का माझ्या ह्याच्यामध्ये कुठला चुकीचा हेतू असता किंवा मला या गोष्टी लपवून ठेवायच्या असत्या तर मी कारवाई झालीच नसती. झालेल्या कारवाईवरती मी हस्तक्षेप केला असता. गृहराज्यमंत्री म्हणून आज जे माझ्याकडे पॉवर आहेत त्याचा मी दुरुपयोग केला असता. तसं मी काहीच केलेलं नाही. अशा वेळेस जे काय त्यांनी तिथे शब्द वापरला, त्यांनी समोर काय शब्द वापरला तिथे, कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट. कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट अर्धवट वकिलांना करायची त्याचा अर्थ माहिती नाही. कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट कशाला म्हणतात? जर का एखादा मंत्रीपदाचा उपयोग करून घेऊन तुम्ही स्वतःच्या कुटुंबियांना फायदा मिळवून दिला, ह्याचा फायदा कुठला झालाय? कुठे फायदा झालाय? म्हणून फक्त बदनामी करायची आणि आमच्या कदम कुटुंबियांचं नाव खराब करायचा प्रयत्न करायचा, माझ्या आईचं नाव खराब करायचा तुम्ही प्रयत्न जो केलेला आहे, तुम्हाला 100% महाराष्ट्रामध्ये सगळ्या माता भगिनींचे शाप लागतील. आराराबांना माहिती, आराराबा वरून पाहत असतील. एक गृहराज्यमंत्री म्हणून त्यांना माझ्याकडनं जे काम अपेक्षित ते मी करायचं प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय. महाराष्ट्रामध्ये अनधिकृत बार रोखण्यासाठी मी जी मोहीम चालू केलेली आहे, मागच्या जर का तुम्ही एक दीड महिन्याचं तुम्ही आलेख घ्या, महाराष्ट्रामध्ये नवी मुंबई असेल, मीरा भाईंदर असेल, या ठिकाणी अनधिकृत बारवरती आपण ज्या कारवाया केलेल्या आहेत, आपण धडक कारवाई आणि अग्रेसर कारवाई केलेल्या आहेत. आणि आज पुन्हा एकदा सांगतोय की या अशा सगळ्या गोष्टीने मी कधी डिस्टर्ब होत नसतो. आज गृहराज्यमंत्री म्हणून जी माझ्यावरती जबाबदारी आहे ती पार पडत असताना ह्या कारवाया अजून कडक मी करणार आहे. महाराष्ट्राचे माजी मंत्री, राज्यमंत्री यांनी आपल्या पत्नीच्या नावाने बार काढला आणि तो बार नुसता बार नसून तो डान्स बार आहे. यावरून त्यांची मानसिकता दिसून येते. कुठल्या मानसिकतेतनं हे काम करतात हे त्याच्या माध्यमातून दिसतंय. विधानसभेच्या शेवटच्या दिवशी मी राज्याचे गृहराज्यमंत्री व महसूल मंत्री यांच्यावरती आरोप केले. हे आरोप हे होते की त्यांच्या मातोश्रीच्या नावाने असलेला जो बार आहे, या बारमध्ये डान्स बार चालवला जात होता, अश्लील नृत्य केलं जात होतं, पैसे उडवले जात होते. हे सगळं
त्याच्यामध्ये होत होतं. आणि हे मी सगळी माहितीच्या अधिकारात ही मला मिळालेली आहे. त्यामुळे ही माहिती खोटी असू शकत नाही. या माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहितीमध्ये 22 डान्स बार म्हणजे बारबाला, 22 गिराईक, 4 कर्मचारी यांच्यावरती कारवाई केलेली आहे. बारचे नियम तर सगळे तुडवले गेलेलेच आहेत, परंतु याच्या बाबतीत खुलासा करताना माजी मंत्री रामदास कदम यांनी सांगितलं की माझ्या पत्नीच्या नावाने बार आहे, म्हणजे आता त्याच्यात काय डिस्प्यूट राहिला नाही. गृहराज्यमंत्र्याच्या आईच्या नावाने डान्स बार चालतो, तो सुद्धा पोलीस स्टेशनच्या नाकाच्या खाली. हे गृहराज्यमंत्री नवीन मुंबईपर्यंत डान्स बारवरती रेड करायला जातात का? तर अश्लीलता चालते, अश्लीलता पसरवली जाते, अनैतिक धंदा आहे, समाज विघातक कृती आहे, म्हणून हे काय करतात, रेड करतात. हरकत नाही, चांगले काम करतात. पण स्वतःच्या आईच्या नावाने जो डान्स बार चालतोय त्याच्यावर कोण कारवाई करणार? त्याच्यावर कारवाई झालेली आहे. त्यांनी असं देखील सांगितलं, माझा उल्लेख त्यांनी अर्धवट वकील म्हणून केलेला आहे. त्यांना एक गोष्ट कळली पाहिजे, विधानसभेत मी वकील म्हणून बोलत नाही, विधानसभेत मी आमदार म्हणून बोलतो. पुन्हा ही माझ्या आमदारकीची 4थी टर्म आहे. त्याच्यामुळे विधानसभेचे नियम, विधानसभेचे कायदे मला चांगले माहिती आहेत.